सूत्र आणि कार्यक्रमाचं नियोजन मी राजाजी पवार यांना विनंती करतो की यांनी कार्यक्रमाचं पुढील सर्व सूत्र आलोचक या ठिकाणी अध्यक्ष माननीय विनोदजी धनगर हे सुद्धा भावी खासदार सुभाषजी झांबड यांचं स्वागत करतो। स्वागताचा कार्यक्रम आटोपता घेऊ ही नियोजनाची घरची दोन्ही पक्षाची बैठक आहे, याची प्रत्येकांना जाणीव असली पाहिजे आणि आपल्याला सूचना करायची आहे। आपला उमेदवारी अर्ज यासाठी ही बैठक ठेवण्यात आलेली आहे की शहर असो ग्रामीण असो दोन्ही घटकामध्ये काम करते वेळेस तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बूथ वाईज कमिटी बनलेली आहे। आमची पूर्ण तयारी होती, बरं आम्ही सांगत होता जिथं मी काँग्रेसला भेटू या राष्ट्रवादीला भेटू आपण यांना मिळून काम करायचंय। आम्ही जिथं मी जात होता दामोदर साहेब आम्ही असं नाही म्हणला की आमचा राष्ट्र कुणाला बी भेटू आपल्याला भाजप शिवसेनाचा प्रभाव करायचा आहे। आणि दामोदर साहेब 20 वर्षामध्ये आम्ही टोटल तुमचं 5 वर्षामध्ये मी काम बघितलो, हर वार्डामध्ये आपण कुठं तर बोर्ड लागलेला आहे। मी आमच्या वार्डामध्ये तुम्ही दर्गाला दिले, खरगोसला दिले, मी त्यामुळे आम्ही फक्त महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना महिलांनाच इथे बोलवलेलं आहे। आपल्याला आज या बैठकीत जे नियोजन केले आहे तर आपले उमेदवार झांबड साहेब यांना निवडून आणण्यासाठी आपली आजची एक छोटीशी बैठक इथे आयोजित केलेली आहे। मला महिलांना इतकं सांगायचं आहे की आज जो आपण बीजेपी विरोधीचा लढा आहे, जरी आज काँग्रेसला सीट सुटली असली तरी आपल्याला बीजेपीच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार झांबड साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला अहोरात्र प्रयत्न करून काँग्रेस आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। फार काळ गेला 20-25 वर्षापासून आपल्या शहराची अवस्था कशी केलेली आहे आपल्याला माहित आहे। आज आपण खड्ड्यातून चालत आहोत, पाण्याची व्यवस्था नाही, या सर्व जर सुविधा आपल्याला करायच्या असतील तर झांबड साहेबांना निवडून आणू। कारण आपल्याला माहित आहे जर लोकसभा आपल्या हातात असली तर विधानसभा येते, विधानसभा आणि महानगरपालिका आपल्या ताब्यात येतील, तर आपल्या सोयीसाठी आपल्याला आपला उमेदवार हक्काचा उमेदवार निवडून आणायचा आहे। मला थोडक्यात इतकं सांगायचं आहे की आम्ही सर्व शहरात झांबड साहब ने पूरे शहर में कोकाटे साहब ने मैं हूँ की प्रतिभा वैद्य है, खाजा भाई है, हम लोगों ने बूथ कमेटी का हर वार्ड से 2 महीने से हमने उसका काम किया है। हर जगह आपको जहाँ भी जरूरत लगेगी हमारी महिला ही है, हम लोग वहाँ पे खड़े रहेंगे। और महिलांना विनंती आहे वेळ कमी आहे, कुणापर्यंत फोन आला मेसेज आला याच्यावर ना करता आपल्याला फक्त आपला उमेदवार निवडून आणायचा आहे। यासाठी प्रयत्न करू। थोडंसं आपल्याकडे संपर्कात नसेल बोलता तर मीही दिल्ली व्यक्त करते आणि झांबड साहेब म्हणजे आपणच उमेदवार आहोत, आपणच आहोत, म्हणून आपल्याला काम करायचं आहे। वेळ कमी आहे, फक्त निवडीच्या नंतर आपण जो जल्लोषाने करू त्यासाठी मी तुमचं सर्वांचं वाट बघते। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते। झांबड साहेब सर्व काँग्रेसचे नेते आमच्या जवळ आले त्यांचाही मी त्यात स्वागत करते। इम्तियाज जलील मैदान में आए। इस बार इंशाअल्लाह पब्लिक जागरूक है, सुभाष झांबड़ पार्लियामेंट में जाएगा, इसलिए कि हम डाकू समझ गए हैं। तो ये डाकू कैसा हानुन पढ़ायचा वो डाव भी हम आंकने का काम कर रहे हैं। सुभाष भाव कितने भी प्रपोजल तुम्हारे पास आए कोई एडजस्टमेंट करने की जरूरत नहीं है। इंशाअल्लाह यहाँ का मुसलमान बागी हो सकता है लेकिन गद्दार नहीं, क्योंकि गद्दारों को यहाँ इस देश से भगाने के लिए मुस्लिम समाज ने और सेकुलर हिंदुओं ने ये बेड़ा उठाया है कि इस देश के अंदर से ये चौकीदार चोर है, इसको इस देश से भगाने का काम इस पार्लियामेंट के अंदर करने की हमको और आपको जरूरत है। इसके लिए बहुत बेहतरीन दावा और फार्मूला कांग्रेस और राष्ट्रवादी के भाइयों को मैं बोलना चाहता हूँ, हमारी बहनों को भी होशियार रहने की जरूरत है। कुछ प्लानिंग आपको और हमको मिलकर करनी है। मैं जानता हूँ कि ये गांव के पेच में खेलने वाले कौन है और किस तरीके का काम करने वाले कौन है। आने वाले दिनों के अंदर में सबका पर्दाफाश इस इलेक्शन में एक एक करके करने वाले हैं। इंशाल्लाह तुम इंतजार करो और ये दुआ करो कि पूरी ताकत से राष्ट्रवादी और कांग्रेस में ये कोई दो नहीं है, बाद में भी दो नहीं होने वाली है। आने वाले दिनों के अंदर हमारा नेता शरद पवार पार्लियामेंट के अंदर में आप देखेंगे ऐसी नुमाया किरदार अदा करने का काम करेंगे कि आपको और हमको देख इस मुल्क में रश होगा। जय हिंद, जय भारत।
आज नाही तर उद्या 100% मलाही सुद्धा खात्री आहे की अब्दुल सत्तार साहेब आपल्या बरोबर येतील आणि सर्वात जास्त ते प्रचाराला राहतील ही खात्री मला आजही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी खात्री आहे. कारण त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ते काम ते निश्चितपणाने विसरणार नाही. कारण उमेदवार निवडून आणण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी खात्री आहे की ते आज हे दोन त्यांच्या मनात थोडं काही असेल राग वगैरे काय जे असेल तो वरचे नेते असतील ते नेते आणि त्यांची चर्चा होईल. कारण शेवटी ते महाराष्ट्राचे मराठवाड्याचे नेते त्यांची चर्चा होईल. नेत्यांशी चर्चा झाल्याच्या नंतर निश्चितपणाने ते आपल्या बरोबर येतील आणि आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांच्याच अधिपत्याखाली आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवेल आणि निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी त्या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. आज मैं जो भाषण करने वाला नहीं, तो भाषण और मार्गदर्शन हमारे स्टेट के नेताओं ने कर दिया. मैं खाली आभार व्यक्त करना चाहता हूँ उन व्यक्तियों का जिन्होंने आप लोगों के भरोसे में मेरे पे विश्वास किया. वो हमारे देश के नेता राहुल जी गांधी साहब लोग, हमारे देश के बड़े नेता जिनके नेतृत्व में मैंने कई साल काम किया, वो शरद चंद्र जी पवार साहब लोग, हमारे महाराष्ट्र का अध्यक्ष अशोक जी चौहान, हमारे महाराष्ट्र के राष्ट्रवादी अध्यक्ष जयंत पाटिल जी, हमारे महाराष्ट्र के नेता अजितदादा पवार, हमारे महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज जी चौहान साहब, इस सब नेताओं का मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ. मैं हिंदी और मराठी मिक्स बात करूंगा. सबको हिंदी भी समझती, मराठी समझती, और किसी को लगना नहीं इनको मराठी आती नहीं. क्या या सर्व व्यक्तींनी माझ्यावरती तुमच्या भरोश्यावरती विश्वास टाकला. सुभाष झांबड काही राजकीय नेता नाहीत. सुभाष झांबड हा सामान्य जीवन जगणारा माणूस, समाजसेवक आहे. फक्त जनतेच्या आणि माझ्या भगिनीच्या आशीर्वादाने मी आमदार पदापर्यंत पोहोचलो. माझं जर पिंड बघितलं, एक शेतकरी कुटुंबातील माझं पिंड आहे. व्यापारी बी नाही. व्यापार आम्ही बंधू जन्माला आल्यानंतर शिक्षणाकरता आरंभातला आलो म्हणून व्यापार उद्योग व्यवसायामध्ये चालू झालो. पण त्याच्या अगोदर आमच्या वडिलांपर्यंत शेती हा एकमेव आमचा उपजीविकाचं साधन अशा परिवारामधून मी आलेलो आहे. म्हणून आमचं कुठलंही राजकीय पिंड नाही. पण राजकीय पिंड नसताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून, आघाडीच्या माध्यमातून खासदारकीचं तिकीट मिळतं हे माझं भाग्य याकरता आहे. जनता, जिल्ह्यातील जनता आणि तिचा आवाज हा फक्त सुभाष झांबड इतका. माझे दुसरे मित्र त्यांनी फार मोठेपण आणि मोठे मन दाखवलं ते माझे मित्र आमदार सतीश चव्हाण साहेब. हे सुद्धा गेल्या 4 महिन्यापासून काही लोकांनी पवार साहेबांना सांगितलं की 20 वर्षापासून काँग्रेस लढत आहे आणि जागा काँग्रेस 20 वर्षापासून निवडून नाही आली. ही जागा जर राष्ट्रवादीला घेतली काहीतरी बदल घडू शकतो. म्हणून पवार साहेबांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये औरंगाबादमध्ये सांगितलं की मी राहुलजी गांधी आणि काँग्रेसच्या लोकांबरोबर बोलत आणि आमचा उमेदवार आमदार सतीश चव्हाण साहेब राहतील. ज्या दिवशी घोषणा केली सतीश भाऊ कामाला लागलेत, अनेक कार्यकर्ते कामाला लागले. मी 3 वर्षापासून जिल्हाभर फिरतोय, जिल्हा फिरतोय, पण माझ्या मनात कुठे कल्प आणि दुःख अजिबात आलं नाही. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं, कारण की आपला देश वाचवायचा आहे, आपलं राज्य वाचवायचं आहे, आपलं शहर वाचवायचं आहे. ह्या जातीवादी शक्तीला संपवायचं. या शक्तीच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेबांनी जे वोट बांधण्याचे काम केलं पुऱ्या देशभरामध्ये. राहुल गांधीजी त्यांच्या बरोबर आहे.
आणि बोट बांधण्याचं काम आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जे चालू आहे त्याला आम्ही सन्मान करण्याचं काम आम्ही करू. म्हणून सतीश भाऊ मी दररोज विधान परिषद मध्ये बाजूला जरी बसलो तरी आम्ही एक दुसऱ्याला असे मदत कधी विचारायचो, अरे काय झालं भाऊ तुमच्या तिकिटाचं, ते मला म्हणजे तुझं काय झालं, अरे म्हणतो कोणाला देऊन द्या लवकर द्या, लय पंचायती करून राहिले लोक आपले कार्यकर्ते परेशान करून राहिले. कार्यकर्ते दररोज फोन करतात भाऊ राष्ट्र सुटते, इकडून फोन येतो नाही भाऊ काँग्रेसला सुटते. हे इतकं परेशानी करण्याचं काम दोघांना चालवलं हे कुठेतरी थांबलं. म्हणून जे करायचं पक्षाला राहुलजींना शरद पवारजींना ते लवकर जाहीर करा असं मी त्यांना म्हणायचो. आणि तसं त्यांनी स्वीकारलं. कोकणला साहेबांनी सांगितलं होतं की सतीश भाऊचा सुभाषबाबूंना फोन करा, आम्ही तुमच्याकडे भेटायला येतो. पण त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, मी तुमच्याकडे भेटायला येणार. ते साक्षीदार आहे, त्यांच्या समोर त्यांनी त्यांची आपण काय काय केली भाषा त्यांनी बोलून दाखवली. आणि त्यांनी मोठ्या मनात सांगितलं की माझ्या मनात कुठलाही दोष, कुठलाही राग, कुठली गोष्ट नाही. आमचे सारे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष मी बोलून तुम्हाला त्यांना सांगतो की तुमचं काम विमान इतबार ही मंडळी करतील, पुऱ्या ताकदीने करतील. त्याबद्दल मी सर्वात सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी तिकीट मला मिळाल्यानंतर सुद्धा मोठेपणा दाखवण्याचं काम इमान इतबार केलं, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. माझं